नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या तिन्ही विषयांवर आहे. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल आणि अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी समाजशास्त्र प्रथम घटक चाचणी. प्रश्न पहिला. इतिहास आणि राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न आपण आधी पाहू. 3 गुणांसाठी आपल्याला प्रश्न पहिला विचारलेला आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हटले जाते. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केला. 3. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. ब भाग. संकल्पना स्पष्ट करा. 3 गुणांसाठी. 1. द्वंद्ववाद. 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. 2. वंचिताचा इतिहास. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. 3. सत्तेचे विकेंद्रीकरण. देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. या पद्धतीने आपण या संकल्पना पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा. संकल्पना चित्र पूर्ण करा. 6 गुणांसाठी आपल्याला 3 संकल्पना या ठिकाणी विचारलेल्या आहेत. त्यातल्या 2 इतिहासाच्या आहेत आणि 1 राज्यशास्त्राची. बघा, पहिली संकल्पना. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, व्हॉल्टेअर, लिओपोल्ड रांके आणि जॉर्ज हेगेल. तक्ता पूर्ण करा. इतिहासकार आणि ग्रंथाचं नाव आपल्याला लिहायचं आहे. बघा, पहिलं जेम्स डफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. दुसरं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया. श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर क्षुद्राज. यासारखे ग्रंथ आपण लिहायचे आहेत. त्यानंतर तिसरी कृती. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी झालेले कायदे. 4 कायदे आपल्याला लिहायचे आहेत. 1. संपत्तीत समान वाटा. 2. अत्याचारापासून संरक्षण. 3. हुंडा प्रतिबंधक कायदा. आणि 4. हिंसाचार प्रतिबंधक कायदा. त्यानंतर भूगोल विषयाचे प्रश्नपत्रिका. प्रश्न तिसरा. चूक की बरोबर ते सांगा. 3 गुणांसाठी आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. ती चूक की बरोबर आहेत ते ठरवायचं आहे. बघा, पहिलं विधान. क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते. उत्तर आहे बरोबर. दुसरं. क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय. उत्तर आहे चूक. तिसरं. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. उत्तर आहे बरोबर. ब भाग. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. क्षेत्रभेट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. दुसरं. भारतात एकूण किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात एकूण 28 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत.
भारतात एकूण 28 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. तिसरं, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, भारताचे स्थान पूर्णपणे पूर्व व उत्तर गोलार्धात आहे. या पद्धतीने तिन्ही एका वाक्यात आपण पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. 1. क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? बघा त्याचं उत्तर, क्षेत्र भेटीसाठी लागणारे साहित्य. भूगोलाच्या पहिल्या प्रकरणावर आधारित हा प्रश्न आहे. 1. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, कॅमेरा, मोजपट्टी, दुर्बीण. दुसरं, दिशा निश्चितीसाठी होकायंत्र, नकाशे. माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. मातीचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी. आणि पाण्याची बाटली आणि प्रथमोपचार पेटी यासारखं साहित्य क्षेत्र भेटीसाठी बरोबर घेऊ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.